जय श्री कृष्ण. आजची दुर्गाष्टमी म्हणतात, पण गोपाष्टमी मुख्य तिच्या वृंदावन मधलं महत्व. खूपच सुरेख सुंदर दिवस. तसंही कार्तिक मास सुरू आहे. दिवाळी नंतरचे दिवस. अजून एक दिवाळी झाली, अजून साजरी झाली, अजून कपडे घालून झाले चांगले चांगले, अजून मिठाई खाऊन झाली, अजून प्रेझेंट देऊन, गिफ्ट देऊन, भेट देऊन घेऊन झाली, अजून आनंदोत्सव झाला, अजून एक त्योहार म्हणतात उत्सव. शब्दांकडे लक्ष दिलं. उद वर उसळणारा उत्सव झाला. मनात उल्हास आला, हर्षोल्हास, लाटा. हर्षोल्हास म्हणजे आनंदाच्या लाटा उघडल्या. वारा व्हायला समुद्रावरून तर लाटा अजून वर आल्या. तसा हा आनंदाची वार्ता, राजसिकतेचा वारा वाहून जो समुद्र सतत आनंदानेच भरलेला आहे. समुद्रावरून वारा गेला तर लाट तीच उसळणार जी समुद्रात होता त्याचीच. उत्सवाच्या वेळी आनंद का झाला? दिवाळीत, दसरा, होळी आनंद का वाटला? व राजसिकतेचा वारा अजून काहीतरी करून, धक्का देऊन जे होतं तेच वर आला. स्वतःचा स्वभाव आनंद स्वरूप आहे मुळात. समुद्रात मुळात जे पाणी त्याचीच लाट निर्माण होणार. तसं मुळात आनंदाचा स्वभाव म्हणून दुःखी माणसाचे जीवन थोड्या वेळासाठी मन हटून कुठेतरी दिलासा मिळाला. म्हणजे गढूळ पाणी पाहिलं तर मनात शेवटी खाली खोलवर आनंदच आहे. सदचित आनंद स्वभाव, सतत असणारा आनंद, सतत सत. नुसतंच आनंद नाही, चेतन आनंद, चिदानंद. म्हणजे आनंद असा ज्याला स्वतःचा अनुभव येऊ शकतो. मी आनंद आहे असं कळू शकणारा आनंद. नुसताच आनंद नाही. नुसती साखरेत तो गोडवा आहे, पण त्या गोडव्याला, साखरेला कळत नाही की मी गोड आहे. माझ्यामुळे सगळे गोड होतात. मी जिथे जाईल ते गोड होते. मला गोड शोधण्याची आवश्यकता नाही. मी गोड देणारी आहे, करणारी आहे. माझं संपूर्ण स्वरूप गोड आहे. गोडानीच मी बनलेली आहे. तिला कल्पना नाही, कारण चिद नाही, त्यात चैतन्य नाही साखरेत. नुसतंच माधुर्य, नुसतंच गोड. तसं माझं स्वरूप, आपलं स्वरूप नुसतंच आनंद नाही, नाही तर काही उपयोग नाही. चिदानंद आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. शिव म्हणजे मंगलकारी, कल्याणकारी. मनोबुद्धी अहंकार चित्तान नाहम. मी असा आनंद आहे जो समजू शकतो. मी आनंद आहे ज्याचा अनुभव होऊ शकतो जर लक्ष दिलं तर. चेतसा न अन्यगामिना. श्रीकृष्ण म्हणतो 8व्या अध्यायात अक्षरब्रह्म. हे त्यालाच कळू शकते जो आपलं चैतन्य इकडे तिकडे न भटकवता आपल्या आनंद स्वरूपामध्ये जो बघेल त्याच्या. तर हे कळत नाही. आपण आजच्या 4थ्या अध्यायाची भूमिका लेआउट करतोय आपण. प्रत्यक्ष सत्य तर हे आहे, सतचित आनंद म्हटलाय. सतत असणारा आनंद आहे हा, आणि सत्य आहे. पण हे कळत नाही, अनुभवाला नाही येत आहे. कारण केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. केल्याने कळेल. जे कर्म करून बघितलं त्यातून अनुभव येईल, त्यातून लक्षात येईल. नुसते पोहण्याचे कितीही पुस्तकं वाचले, पाण्यात फेकलं तर डुबून जाईल. युट्यूबवर कणिक भिजवण्याचे किती व्हिडिओ पाहिले, तर प्रत्यक्ष कणिक घेतलं, पाणी घेतलं, भिजवणं ते केल्याशिवाय आलं नाही म्हणू शकत कोणी. 4 वर्ष खूप पुस्तकं वाचून डॉक्टर नाही बनू शकत. करून बघावं लागेल. आय डू अँड आय अंडरस्टँड, अदरवाइज आय सी, आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर, बट आय डू अँड आय अंडरस्टँड. केल्यावर मग लक्षात येतं की असं आहे, अच्छा. कारण त्या कर्म करण्यामध्ये चैतन्याचा उजेड पडतो की अच्छा इथे आहे, असं आहे. कर्म करावं लागणारच. कर्मयोग 3रा अध्याय पाहिला आपण. कर्म करावंच लागेल, करावं लागतं. कारण कर्म करण्यासाठी जन्म घेतला. कारण कळत नव्हतं मी आनंद कसा आहे. आणि सतत जन्मोजन्मीची एकच पिपासा, एकच तडप, आनंद हवा.
आनंद हवा. कशात आनंद आहे? या धर्मात जाऊन पाहिलं, या देशात जाऊन पाहिलं, या रूपात जाऊन पाहिलं, समुद्रात पोहून पाहिलं, आकाशात उडून पाहिलं, जमिनीत धसून होऊन पाहिलं, किडा बनून पाहिलं. कशात आनंद आहे? मनुष्य बनून पाहिलं, माणूस म्हणून, पुरुष म्हणून पाहिलं, स्त्री बनून पाहिलं, खाऊन पिऊन पाहिलं, झोपून पाहिलं, जागून पाहिलं. असा आनंद हा जो एकदा प्राप्त होईल तर टिकेल, पुन्हा नाही जाणार. पूर्ण आनंदाचा अनुभव होईल. ओतप्रोत भरून जाईल. कुठे आहे? कसं आहे? लोक माझी स्तुती करतील तर त्यात आहे का? मी लोकांची स्तुती करेल तर त्यात आहे का? माझं नाव वाढेल तर त्यात आहे का? पुत्रेष्णा वित्तेष्णा लोकेष्णा यांच्यापैकी माझे मुलं बाळ मोठे होतील, खूप संपत्ती होईल, त्यात आहे का शांती, आनंद सतत टिकणार? शरीर साष्टाव 50-60 वर्ष, 100 वर्ष, 1000 वर्ष तपस्या करून पाहिली राहील तर आहे का चांग देवाने? त्यात आनंद आहे का? धनवान वैभव मध्ये आहे का? प्रसिद्धीमध्ये आहे का? कशात आहे आनंद? सतत टिकणारा, विनासायास आनंद, एफर्टलेस बट इटर्नल, परमनंट. ही जीवन यात्रा सुरू. प्रत्येक जीव झटून राहिला आत्ताच्या या क्षणी जीवनामध्ये, आणि त्यासाठी काहीतरी करून पाहतो. कोणाला फोन करून पाहताय, कुठला तरी टीव्हीवर शो करून पाहताय, दुसरं काहीतरी खाऊन पाहताय, जास्ती झोपून पाहताय, लवकर उठून पाहताय, वेगळ्या वेगळ्या कर्म करून करावं लागेलच, कारण त्यासाठी जन्म घेतला. गाडीला खूप जोराचा धक्का दिला, उतारावरून सोडली किंवा 60, 70, 80, 100च्या स्पीडनी, तर ती थोडी जात राहणारच पुढे. तसं जन्मजन्मीचं मोमेंटम जे आहे ते या जन्मात ढकलतेच आहे कर्म करायला. मन जातेच आहे इतरांना. असं कर्म करावं लागेल हे आपण जाणलं. तिसऱ्या अध्यायात कर्माचे 2 परिणाम, 2 कर्म असं नाणं आहे ज्याला 2 बाजू आहेत. प्रत्येकच नाण्यासारखे आहे. असं होऊ नाही शकणार की फक्त एकच बाजूला. कर्माचा परिणाम 2 गोष्टींमध्ये. एक, त्याचं फळ मिळेल, फिजिकल फळ, म्हणजे हात लावू शकणारं बघणं, काहीतरी परिणाम होईल, त्याचा काहीतरी उपयोग होईल किंवा त्याने काहीतरी नुकसान होईल. असं या संसारातलं सांसारिक फळ मिळेल. एक, कर्माचा परिणाम सांसारिक फळ मिळूनच राहील. तो चॉईस नाही आहे की फळ त्यातून निघेल की नाही. आणि दुसरा, त्यात सूक्ष्म काहीतरी शिकायला मिळेल, त्यात काहीतरी ज्ञान लपलेलं दिसेल. झाड वाढलं, वृक्षाला फळ लागलं, फळाच्या आत बी पण आहे, ती दिसत नाही नसली तरी आत आहे. तसं प्रत्येक कर्मात 2 गोष्टी आहेतच. फळ निर्माण होणार आणि त्यातून काहीतरी शिकायला मिळणार. 99.99% लक्ष फक्त फळाकडे आहे. आणि गडबड अशी झाली की फळ स्वतःसाठी समजलं, आणि त्यात जे ज्ञान आहे, त्यात जी शिकवण आहे, सूक्ष्म त्यातलं लर्निंग जे आहे, तिकडे लक्षच नाही की यातून मला काय शिकायला मिळालं. कर्म त्याच्यासाठी करायचं, काहीतरी शिकायचं होतं, कारण कळत नव्हतं आणि केल्याशिवाय कळणार नव्हता. मी आनंदच आहे, मला कुठल्या कशाची आवश्यकता नाही, हे समजून घ्यायचं होतं, पण कळत नव्हतं म्हणून कर्म करणं आवश्यक होतं. कर्मातून हे समजणार होतं, त्या लेसन मधून, त्या ज्ञानातून. कर्म तर केलं ते, पण कशासाठी केलं तेच विसरलो आणि फळातच अडकलो. हे जे मिळालं हे आता हे संरक्षित ठेवावं, हे अजून वाढावं. तर हे एक्झॅक्टली उलट झालं. कर्म बंधनात पडलं. मुक्तीच्या ऐवजी कर्मयोगातून योग ज्ञानाने मिळणार, मुक्ती मिळणार. त्याच्याऐवजी त्या ज्ञानाकडे, योगाकडे लक्ष दिलं तर फळामध्ये अडकलो, तर अजून बंधन झालं. तर या 4था अध्याय अत्यंत उत्कृष्ट, खूपच सुरेख, खूपच सामर्थ्यवान, प्रभावशाली, मस्त. दम त्याला पक्की मिठी मारून चिपकून घ्या की हा अध्याय कधी न सुटो माझ्यापासून. इतका सुरेख अध्याय. त्याच्या नावात पहिले जे रहस्य समजून घ्या, ज्ञान, कर्म, संन्यास, योग. कर्म केलं तर त्यातून जे फळ निघेल
त्यापासून संन्यास. संन्यास म्हणजे समन्यास, सा संन्यास. चांगल्या प्रकारे सोडून दिला, एकदम व्यवस्थित नीट सोडून देणं, असं सोडून दिलं की पुन्हा नाही घेणार, त्याला संन्यास म्हणतात. letting go so perfectly that I will never take it back again. उलटी केली तर पुन्हा नाही चाटली, संन्यास केला, त्याग केला तिचा. कर्मातून जे फळ निर्माण झालं त्याचा संन्यास, कर्मातून जे ज्ञान निर्माण झालं ते धारण केलं. फळ जे निघालं ते सगळ्यांसाठी आहे, कारण कर्म जे झालं ते मी एकट्याने नाही करत. एकट्याचे आजपर्यंत सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून एकही व्यक्ती नाही झाला, मोठ्यातला मोठा संत, गुरु, सद्गुरु, कोणाची धमक नाही, कोणी नाही झालं जे म्हणू शकतो किंवा म्हटलं ज्ञानी लोकांनी असं की हे सगळं कर्म मी स्वतःच्या भरोशावर केलं, हे मी केलं, त्याच्यामुळे फळ माझं, फक्त माझा हक्क आहे. भगवद्गीतेत जेव्हा आपण 18व्या अध्यायात जाऊ, मोक्ष संन्यास योग, मी एकदा मागे उल्लेख केला होता, 13, 14, 15वा श्लोक, त्यामध्ये त्यात स्पष्टपणे श्रीकृष्ण सांगतो की 5 कारण असतात कुठलंही कर्म सफल होण्यामध्ये, कर्म सिद्धच होण्यामध्ये. कर्म होऊ शकते कारण 5 कारणांनी, त्याच्यापैकी एक कारण फक्त कर्ता आहे. जो कर्म करून राहिला आहे त्या 5 पैकी फक्त एक, म्हणजे काय, जास्तीत जास्त 20% श्रेय. करता जर परफेक्ट असेल की याच्यापेक्षा टॅलेंटेड नाही, याच्यापेक्षा शूरवीर नाही, याच्यापेक्षा इतकं चांगलं कोणी नाही हे करू शकत हे काम सगळ्या प्रकारे, तर जास्तीत जास्त असं तर शक्यच नाही. परफेक्शन डज नॉट एक्झिस्ट, परफेक्ट कोणीच नाही. पण समजा असेल कल्पनेत तर त्याचं श्रेय त्यांनी फक्त 20% घ्यावं, कारण 80%, 4 म्हणजे 5 भाग जर केले 100चे, 4 भाग दुसरेच कोणीतरी आहे, दुसरंच काहीतरी त्याच्या मागे फोर्स आहे ज्याच्यामुळे होऊन राहिलं. ते कोणते आहे ते 15व्या श्लोकात, 14व्या 15व्या श्लोकात 18व्या अध्यायातला वाचू शकतो. आता तिथे नाही जात, नाही तर अर्ध गीता योग त्याच्यातच जाईल, सांगून झाला एकदा. तर त्याच्यामुळे कर्म केलं फळ जे निर्माण झालं ते माझं कसं, मी एकट्याने नाही केलं नाही. मला वाटत जरी असलं, माझ्या अहंभावानी, अहंकाराने वाटत असलं की मी केलं हे, मी अभ्यास केला, मी परीक्षा दिली, मला हे मार्क मिळाले, मी गेलो तिथे, मी ऍडमिशन मिळवली, मी डिग्री मिळवली, मी जॉब केला, मी झटलो, सगळा धन पैसा माझा, त्याचं 20% ठेव, 80% इतर मनात लक्षात ठेव. जास्तीत जास्त खूपच जर तुला वाटत धुरंधर आहे तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही, तर मग कदाचित 20% तू क्लेम करू शकतो, पण 80% तुझ्या अवतीभोवती जे आहे त्या सगळ्यांसाठी आहे. फळात न अडकणार, फळांचा संन्यास. पण मी पण आहे तर मला मी पण घेईन. जसं मागे आपण बोलवतो प्रसाद सगळ्यांना दिला तर स्वतःही घेतला ना. प्रसाद नुसताच प्रसादाचा त्याग नाही केला, सगळ्यांना वाटलं स्वतःही घेतला, पण फक्त स्वतः नाही घेतला दुसऱ्यांपासून राखून, पण दुसऱ्यांनाच फक्त दिला, स्वतः नाही घेतला असंही नाही केलं. त्यात आसक्ती नसणं, फळामध्ये अटक हटक खटक जिद्द नसणं, सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी म्हणजे जाऊन जाऊन वाटणं असंही नाही. मूर्खपणाचाही उपदेश नाही या गीतेमध्ये. गध्यांसाठी, गाढवांसाठी नाही आहे गीता, नाही तर मग रातचा गोंधळ बराच होता, किती गाढवासमोर वाचली गीता तरी. बाकी सगळं आपल्या मुलांना नाही देऊन दुसऱ्या भिकाऱ्यांच्या मुलांनाच वाटणं असंही नाही म्हटलं. नॅचरल राहायला सांगितलं, नॉर्मल राहायला सांगितलं, नैसर्गिक सहज जे आहे ते फळ जितक्या लोकांभोवती जेवढं आवश्यक, जसं ज्याला जिथे जसं. कारण कुठेही फळासाठी जास्ती लक्ष दिलं तर त्यात आसक्ती निर्माण झाली. खूप विचारच नाही करायचा फळाचा, सहजतेने जे जसं तसं सगळा विचार जास्तीत जास्त ज्ञानाचा करायचा. त्याच्यातून मला काय शिकायला मिळालं, ह्याच्यातून सूक्ष्मतेने विचार करायचा आहे, तर मग योगकडे जाणार. फळातून संन्यास घेण्याची वृत्ती जर असली तर कर्म ज्ञान, कर्म संन्यास योग कर्म मध्ये आहे, त्याच्या एका बाजूला ज्ञान आहे, दुसऱ्या बाजूला फळ आहे. ज्ञान आपल्यासाठी, फळ सगळ्यांसाठी, जे काही त्यात निष्पत्ती मिळेल त्यासाठी. इथून सुरुवात करू आपण त्याच्या श्लोकाच्या नावाचा अर्थ समजून घेऊन. तर कदाचित हलकासा उल्लेख केला असेल मागच्या सत्रात, मागच्या वेळेस दिवाळीमुळे बंद होतं, की श्रीकृष्णांनी अनायास म्हटलं, सहज कर्मयोग सांगून झाल्यानंतर की रे असं होतं की हेच प्रॉब्लेम होतं की मी सांगतो
आणि मग ते हळूहळू नष्टभ्रष्ट होत जाते, कमी कमी होत जातात. तर कंटॅमिनेट म्हणजे इम्प्युअर होत जातात, त्यात भेसळ मिसळायला लागते. कशामध्ये हा जो योगाचा जो मार्ग आहे, योगाबद्दलचे ज्ञान आहे, राम बनून आलो, मग पुन्हा सगळं शबरीला सांगितलं, लक्ष्मणाला सांगितलं, भारतला सांगितलं, इतर की वशिष्ठ नावाच्या गुरूंच्या रूपाने स्वतः बसून, मी बसलो म्हणून अजून हजारो लोक बसले माझ्या भोवती, सगळ्यांनी ऐकलं योग वशिष्ठ महारामायण. अशा प्रकारे वर ज्ञान. तर मग पुन्हा 5000 वर्ष झाले खाली खाली होत गेलं, मग कृष्ण बनून आता आलोय. तर हे असंच चालत आलं. मी सगळ्यात पहिले सूर्यलोक, सूर्याला हे सांगितलं होतं. सूर्य म्हणजे हा नुसता एक गोळा दिसतो तो नाही, सूर्यलोक व्यवस्थान इज अ लुमिनरी ऑफ द फर्स्ट ओरिजिनल लुमिनरी, जो पहिला ज्ञानाचा ज्ञान धारण करणारा. त्याच्यापासून निघालेल्या वेवस्वान मनु, पहिल्या मनुला सांगितलं. त्यांनी ते आपल्या मुलगा इक्ष्वाकू, राजा इक्ष्वाकूला सांगितलं. इक्ष्वाकू वंशापासून सूर्यवंश म्हणतो आपण. सूर्यवंशात श्रीराम आले. राम इक्ष्वाकू वंशातले. सूर्याचा प्रकाश चमकावून जो चंद्र होतो, स्वयंभू स्वतःचा प्रकाश नाही चंद्राचा, सूर्याचा घेऊन इतर शीतल करून, सौम्य करून, अंधकारात जे अडकल्या त्यांना मदतीला चंद्रही प्रकाश देतो. त्या चंद्रवंशातून यदुकुल झालं, ज्यात श्रीकृष्णाला, असं सूर्यवंशी राम आणि चंद्रवंशी कृष्ण. तोच पुराण पुरुष, परमपुरुष दोन्ही वंशांमध्ये आला. सूर्यातही तोच आणि चंद्रातही तोच, दोन्ही वंशांमध्ये तोच. स्वतःच तेज सूर्यरूपाने पसरवणारा, पण स्वतःच तेज खूप जास्ती झेलू न शकल्यामुळे, किंवा जे रात्रपाळी आहे ज्यांची जीवनातली, अंधकारात ज्यांना सूर्याचे तेज प्राप्त नाही, त्यांच्यासाठी चंद्रही बनून तेच सौम्य रूपाने जेवढं सहन होईल तेवढं देणाराही तोच. गुरु ही तोच आणि गोविंद ही तोच. गुरु रूपी चंद्र, गोविंद रूपी सूर्याचा प्रकाश स्वतःवर घेऊन रिफ्लेक्ट करून इतरांना, जे भटकलेले आहे, फसलेले अंधकारात, त्यांना देणारा. तो चंद्राचा स्वतःचा प्रकाश नाही आहे, त्यांनी स्वतःकडे आकर्षित करून घेऊन, त्याला पिवळ्याचा पांढरा करून, गरमचा थंडा करून, जसं सहन होईल तसं देणारा. म्हणूनही गुरुचं महत्व, की जेव्हा उपलब्ध नव्हतं तेव्हा मला आणून देणं, आणि जे माझ्याच्याने सहन नसतं झालं तसं आणून देणं, जे पचलं नसतं त्या प्रकारे देणं. तर दोन्हीचं महत्व. गुरु गोविंद. या महिन्याच्या शेवटी नानक जयंती आहे, गुरु नानक जयंती. सर्वोत्कृष्ट उच्चतम दर्जाच्या संतांपैकी भारतभूमीतले एक नानक, गुरु नानकजी. 30 तारखेला नानक जयंती येईल. पुढच्या महिन्यात गीता जयंती येईल. एकादशीला मोक्षदा एकादशी, मोक्षदायी, मोक्ष देणारी. चांगले दिवस सुरू आहे. आता मोठी एकादशी येईल, त्याच्यानंतरची मोठी एकादशी म्हणजे गीता जयंतीवाली मोक्षदा एकादशी नाही. आता जी येणारी राहील ती पंढरपूर यात्रेची देव उठी, देवशयनी एकादशी झाली, पंढरपूरची यात्रा मोठी, तेव्हा गुरुपौर्णिमा झाली, तेव्हा वारकरी पंथ, तेव्हा चातुर्मास सुरू झाला. आता देव उठी एकादशी होईल तेव्हा चातुर्मास संपेल. सूर्य पुन्हा उत्तर दिशेने जायला सुरुवात होईल, दक्षिणायन संपेल आणि उत्तरायण प्रारंभ होईल. मकर संक्रांती टोकाला पोहोचेल, तेव्हा मकर राशीत सूर्याचा प्रवेश. तर पण असं होतं, तो म्हणतो की काल परत त्यात भेसळ होते. लोक आपल्या मनाने जसं वाटलं तसं ओरिजिनल जे सांगितलं होतं त्याचा उद्देश सोडून थोडं 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 बदलत जाते, आणि दुसरंच काहीतरी मग शेवटी इतकं वेगळंच काहीतरी होऊन जाते. निस्वार्थ निरपेक्षतेचा उपदेश केला होता योग मार्गासाठी. शेवटी असं होतं की उलट होऊन जाते. स्वार्थी आणि सापेक्ष ऍब्सोल्यूटचा उपदेश केला तर रिलेटिव्हचं होऊन जातं ते. म्हणून मला पुन्हा सांगायला हे सुरू आहे असं तो म्हणतो. सहज म्हणाला, श्री भगवान बोले, मैंने इस अविनाशी योग को सूर्य से कहा था. सूर्य ने अपने पुत्र वैवस्वत मनु से कहा,
और मनु ने अपने पुत्र राजा इक्ष्वाकु से कहा, एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्ट परंतपा। हे परंतप अर्जुन, इस प्रकार परंपरा से प्राप्त इस योग को राजर्षियों ने जाना, किंतु उसके बाद वह योग बहुत काल से इस पृथ्वीलोक में लुप्त प्राय हो गया। तू मेरा भक्त और प्रिय सखा है, इसलिए यह पुरातन योग आज मैंने तुझे कहा है, क्योंकि यह बड़ा ही उत्तम रहस्य है, अर्थात गुप्त रखने योग्य विषय है। स एवायम मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातन भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यम ह्येदमुत्तमम्। तर हा पहिला, दुसरा, तिसरा श्लोक आज करू आणि त्याच्या पुढच्या चौथ्या आणि म्हणू यातले एक दोन श्लोक संस्कृतचे. आणि चौथ्या श्लोकात अर्जुन विचारतो, काय व्हॉट, हे कसं झालं? तू तर 1-1.5 वर्षांनी मोठा आहे ना, मला मामे भाऊ, आते भाऊ, आपण, मला आई सांगते की तुझ्या थोडा आधी याचा जन्म झाला होता, आपण तर मित्र गळ्यात गळे घालून फिरायचे दोघं, एकमेकाला बोरं वाटून, काय गुल्हेर खेळून एकमेकासोबत बसायचे, खायचे प्यायचे, एकमेकाच्या ताटातलं खायचे दोघं जण. एक उभा राहत बसून लोळत राहायचा अर्जुन आणि श्रीकृष्ण उभा, काही कल्पना नाही, मित्र, सगळे मित्रासारखे, भावासारखे. तो म्हणतो की अर्जुन बोले, आपका जन्म तो अर्वाचीन है, आपका तर हे हिंदीतल्या शालीन भाषेचं म्हणून संस्कृतमध्ये त्वम आहे, त्वम, तू. अरे तू तर आत्ताच आहे, तू सूर्याला कसं सांगितलं? संस्कृतमध्ये आप नाही आहे, इथे हिंदीतल्या भाषांतरात आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे पर्सनल रिलेशनशिप आहे, आपलेपण आहे, या दोघांमध्ये अत्यंत आपलेपण आहे, जवळीक आहे, प्रेम आहे, सद्भाव आहे. अर्जुन बोले, आपका जन्म तो अर्वाचीन, म्हणजे अभी हाल का, आत्ताच है, और सूर्य का जन्म तो बहुत पुराना है, अर्थात कल्प के आदि में हो चुका है. तब मैं इस बात को कैसे समझूं कि आप ही ने कल्प के आदि में सूर्य से यह योग कहा था? दिस डजंट मेक सेन्स. अर्जुन म्हणतो, याला काही अर्थ नाही वाटत मला, हे काही बरोबर नाही वाटत आहे, है ना. सो डायरेक्ट क्वेश्चनिंग आहे याच्यामध्ये. भगवद्गीतेची महत्ता ही आहे. हिंदू धर्मातल्या सगळ्यात, सनातन धर्माच्या सगळ्याच शास्त्रांमध्ये असं आहे, प्रश्नोत्तर रूपाने आहे. खूप लेक्चरबाजी करण्यापेक्षा सुरुवातच ते Q&Aनीच होते. जनरली आजकाल शेवटी Q&A असतो की आता एवढे पॉवर पॉईंटचे स्लाइड्स प्रेझेंट केले, हे सगळं समजून झालं, नाव व्हॉट क्वेश्चन डू यू हॅव. इथे कसं होतं सुरुवातीचं, आपला तुझ्या मनात कन्फ्युजन काय पहिले सांग, प्रश्न काय ते सांग, तेरी मुसीबत क्या है, प्रॉब्लेम क्या है, चॅलेंज काय है, what's bothering you, why are you stressed out, tell me what's not working out, and then let's start from there. भगवद्गीतेची महत्ता काय आहे की आपण जिथे आहे तिथे ती येते. गीतेची अपेक्षा ही नाही आपल्याकडून की पहिले तुम्ही इतके संस्कृत भाषा नीट शिका, व्याकरण व्यवस्थित शिका, सगळ्या संधी विग्रह, त्याचा समास सगळं जर कळलं, सगळ्या प्रकारचे शब्द, आणि हे 4 प्रकारचे जे शास्त्र आहे, ब्रह्मसूत्र, गीता, पुराण, आणि दुसरे जसे न्यायशास्त्र, मीमांसा जी असते, सांख्यशास्त्र, हे सगळे शिकून मग अशी काहीच अपेक्षा नाही भगवद्गीतेची. आपण जिथे आहोत, जेवढं कळते, जे काम करतो आहे, ज्या वर्णात आहे, ज्या कुळात आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे, भारतीय आहे, अमेरिकन आहे, गोरा आहे, काळा आहे, हिंदू आहे, ख्रिस्ती आहे, खूपच तेज दिमागाला आहे किंवा ॲव्हरेज बुद्धीचा आहे, खूप रिटायर्ड आहे किंवा खूपच व्यस्त आहे, लहान आहे की मोठा आहे, स्त्री आहे की पुरुष आहे, डझंट मॅटर, काही प्रश्न नाही. जिथे तुमची जेवढी मती, जशी तिथे ती आई, जसं आईचं जसं आपल्या मुलांवर जसं प्रेम असतं, भेदभाव नसतो ना आईच्या मनात. गीतेला आई म्हटलंय की मी ज्याच्यासाठी असं, त्याच्यासाठी तसं, मला जर सगळे असे मुलं झाले असते तर मी जास्ती प्रेम केलं असतं, आता हे असे झाले तर ठीक आहे, एवढं करते, असं शक्य नाही आईच्या हृदयात. तसंच गीतारूपी आई, ज्ञानेश्वरी, प्रत्येक मुलासाठी, मुलीसाठी, जो जिथे जसा आहे तसा. याच अध्यायात पुढे भगवान श्रीकृष्ण स्वतःच म्हणे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो जशा
इच्छेने, ज्या बुद्धीने, ज्या दृष्टीने माझ्याकडे बघतो, इच्छा करतो, याचना करतो, तसं मी तिथे पोहोचतो. मी स्वतःची अटक कंडिशन्स नाही ठेवत. परीक्षा नाही द्यावं लागत. देवाच्या राज्यात परीक्षा नाही द्यावं लागत. चुकीची धारणा आहे, चुकीची समज आहे, चुकीची शिकवण आहे, चुकीचं सांगितलं गेलं आहे. शास्त्र संमत नाही आहे की परीक्षा घेतो देव. गाढवांचा देव गाढवांची परीक्षा घेतो. आपण जर गाढ नसेल तर हे पक्क करावं की आपला देव आपली परीक्षा कधी घेत नाही. कुठलाच प्रेमी हा परम प्रेमी आहे. प्रेमी हृदय परीक्षा घेऊन मग प्रेम नाही करत. परीक्षा घेऊन मग देईल असं नाही करत. परीक्षा फक्त तिथेच बघितल्या जाते. सुदाम्यासारख्याची, काही थोडक्यांची, अर्जुन सारख्याची, जी परीक्षा रूपाने नाही, जे उदाहरण दाखवायला, इतरांसाठी प्रकाशमान करायला, की बघ, जेव्हा ईश्वराला माहिती आहे की हा निष्ठ आहे. सुदामा कितीही कष्टातून गेला, पायात कितीही काटे गेले, बायकोनी कितीही मागे लागले की माग त्याला जाऊन, माग त्याला जाऊन, माग. तिचं मन राखून चालला तर जायला, पण तिथे प्रत्यक्ष पोहोचून मात्र काहीच मागत नाही. काय, कशासाठी, काय, काही नाही, बस कृष्णा तुझी आठवण आली म्हणून, काहीच मागायला खालीच नाही. ही त्याची परीक्षा नाही घेतली. हे ते सुदामाच्या उदाहरणाने आपल्याला दाखवलं खरा भक्त कसा असतो, की त्याला ईश्वराच्या दर्शनात, ईश्वराच्या नावात, ईश्वराच्या चिंतनात, ईश्वराच्या आठवणीत. कारण खरं प्रेम तसंच असतं ना. प्रेम कसं आहे, जे अपेक्षा सापेक्ष, मला काहीतरी मिळेल, मला काहीतरी देईल, माझी स्तुती करेल, मला पैसे देईल, मला हे मिळवून देईल, ते प्रेम नाही ना. तो मोह आहे, स्वार्थ आहे. प्रेम तर सतत आईचं जसं असतं लहान बाळावर प्रेम, प्राणी मात्रांमध्ये बघितल्या जातात. तर मनुष्य पण, तर जो परम प्रेमी आहे, प्रेमाचा जो स्रोत आहे, प्रेमाचा जो सागर आहे, जिथून सगळा प्रेम आला, तो कसा अशी परीक्षा घेईल. पण तो दाखवतो, बघ, मित्रांचा संबंध असे असतात, मैत्री अशी असते की मी सगळं देऊ शकतो त्याला. नुसतं तोंडातून म्हणण्याचा प्रश्न आहे, काहीही देऊ शकतो, जे म्हणेल ते. आणि त्याला माहिती आहे, ज्याला जितकं कळते सुदामाला, मी कोण आहे, कसा आहे, किती आहे, इतकं दुसऱ्या कोणाला कदाचित माहित आहे. पण तो नाही मागत आहे, स्वतःच्या आनंदात तृप्त आहे. हे दाखवायला, उदाहरण ठेवायला ही परीक्षा नाही घेतली सुदाम्याची. हे लखलखीत प्रकाशित केलं. अजून त्याला वर, त्याच्यामुळे त्याची प्रसिद्धी झाली, त्याची महत्ता वाढली सुदाम्याची. कृष्णाची महत्ता नाही वाढली सुदाम्यामुळे, सुदाम्याची. तर जिथे जिथे हे थोडं बघायला मिळतं, विशेष करून असं काही कष्टातून, ते परीक्षा नाही घेत आहे, ते उदाहरण दाखवतं इतरांसाठी. तर देव परीक्षा घेता हा मन विचार करून. प्रेमी जो असतो, जर खरं कोणी प्रेम केलं असेल तुमच्यापैकी, खरंच निस्वार्थ प्रेम जर केलं असेल, तर आपल्या हृदयात झाकून पहा की आपण परीक्षा घेऊन प्रेम केलं का, ज्याच्यावर प्रेम केलं ते, आणि जे परीक्षेत पास झालं त्याच्यावरच प्रेम केलं का. मग ते तर थोकण्याच्या लायक नाही ते प्रेम. मी तर ठोकण्याचे योग्य नाही समजणार त्या प्रेमावर. बघणं तर दूर राहिलं की अरे परीक्षा घेऊन देऊ. तर इथे स्पष्ट म्हणलं, जो माझ्याकडे ज्या भावनेने येते त्या भावनेने मी त्याला ते देतो. स्वतः स्पष्ट म्हणतोय. पुढे अजूनही म्हणतो, या भगवद्गीतेमध्ये बरेच ठिकाणी म्हणतो की मी झंझटीत नाही पडत, की याला असं देऊन त्याला तसं देऊ, याला याचं फळ हे देऊन त्याला ते फळ देऊ. बस ते प्रकृती सुरू आहे. प्रकृती क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. मी हे जे मगाशी म्हणत होतं, अहंकारी जो असतो, छोटा झालेला जो असतो, तो समजतो की मी केला म्हणून. हे सगळं प्रकृतीने होऊन राहिला, ज्या नियमांनी होऊन राहिला, वारे जसे वाहून राहिले तसं तसं घडून राहिलं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा नाही यात हस्तक्षेप करत. राम बनून आलो तरी प्रकृतीच्या नियमांमध्ये उल्लंघन नाही केलं, करू शकला असता. कृष्ण बनून आला तरी नाही. रामाने नाही दगड फेकले समुद्रामध्ये, तेही त्यांनी भक्ताकडून करून घेतलं. महत्ता हनुमानाची आहे. राम लिहून रामाच्या नावाची आहे, रामाची नाही. रामाने तेव्हाही म्हटलं, मी तर फक्त दशरथ पुत्र राम आहे, देव नाही आहे. मी नाकारलं, मला माहित नाही मी कोण आहे हे सोडून स्वतः. रामाने एकही दगड नाही फेकला. समुद्रात सेतू बांधला गेला तर त्याच्या भक्तांनी, त्याच्या सेवकांनी फेकला. तर मग हा प्रश्न आहे की कोण, राम से बडा राम का नाम, तो राम लियन जय श्रीराम. तर मग तर हनुमानाचा प्रभाव आहे, तो म्हणू शकतो.
त्याची जी निस्वार्थ सेवाभाव, त्याचा जो दृढ विश्वास, त्याचा जो बिलकुल पक्का निग्रह की होऊनच राहील हे कार्य. तर अर्थात ऑफकोर्स रामच परमपुरुष, सर्वोत्कृष्ट, सर्वात उच्च, सगळं फायनल माझ्यासाठी तरी निदान सत्य आहे की रामापेक्षा वर कोणी नाही. श्रीराम जो इथे कृष्ण बनून आला. पण ही क्लॅरिटी असायला हवी. खूप भोळं भाबडं म्हणून काहीतरी धड न नीट विचार नाही करून काहीतरी कुठल्याही दिशेने चाललं, गडबड वाहत जाणं, ते याच्यामुळे होता. ज्ञान कर्म संन्यास, फळातून संन्यास नाही घेतला. सगळं मन फळात अडकल्यामुळे हो ठीक आहे, देवच देतोय, देवच परीक्षा घेतोय, देवाचं करू, अजून थोडे 2-4 फुलं लाव, अजून पेढे लाव, अजून आरत्या म्हणून, अजून देव मग देईल आपलं, करेल, फळामध्ये. पण त्याच्यातून जे ज्ञान आहे तिकडे लक्षच नाही. म्हणून मग तसंच रीते येत आलं आणि रीतेच राहून गेलं. थोडंफार चाटून खाऊन पिऊन झालं, पण काही ज्याच्यासाठी आलं तर ती काही प्राप्ती नाही झाली. कारण ते फळात नव्हतं, ते त्या शिकवणीत होतं, ते ज्ञानात होतं आणि तिकडे लक्षच नाही दिलं. अहंकारी जो आहे, स्वार्थी जो आहे, तो स्वतःला छोटा छोटा करत जातो. मी एक उदाहरण देतो. जसं हे शास्त्रांमधलं उदाहरण नाही आहे, एक ध्याना मी विचार केलेला. समजा एक नळ सोडला, 2 नळ सोडले, उघडले, दोन्ही नळ बाजूबाजूला सारखीच धार निघते दोघांमधूनही. पातेले ठेवला, हंडा ठेवला, 2 सेम साईजचे 2 हंडे ठेवले, त्याच्या खाली आता भरायला लागला हंडा. सुरू आहे, समजा काचेचा हंडा असला, एकमेकाकडे पाहू शकतात. ही कल्पना केली आहे मी, नुसती तुमच्यासमोर उदाहरण म्हणून ठेवत आहे. त्यातला एक हंडा दुसऱ्याकडे पण म्हणतो, अरे याची धार जास्ती तर नाही मिळत आहे, मला थोडी छोटी तर धार असं वाटून आलं, मला माहित नाही, कदाचित त्याला वाटून आलं कारण तो दूर आहे थोडा. तर असं तर न हो की हा पहिले भरून जाईल माझ्या आधी, नळ तर नाही चालला जाणार आणि मग याला जास्ती मिळेल. काय करावं, आपल्याला कसं मिळेल जास्ती? आणि त्याचं धारातून थोडं पांढरं जास्ती दिसतंय पाणी. असं तर नाही होत की त्याला दूध मिळते आणि मला पाणी मिळते. कदाचित असं तर नाही होणार की तो जास्ती लवकर भरला जाईल, त्याला दूध मिळेल आणि त्याला देवाच्या पूजेत मंदिरात नेऊन ठेवतील आणि मला नेऊन संडासात नेऊन ठेवतील धुवायला. काहीतरी करायला आता युक्ती गडबड म्हणून कसं हो, जेणेकरून की मी पहिले भरलेला दिसेल, माझ्याजवळ जास्ती आहे, मी आहे, माझ्याकडे पहा, लोक आहेत, मी आहे की नाही, मी छान आहे की नाही, मी मोठा आहे की नाही, मी पूर्ण आहे की नाही, माझ्याजवळ जास्ती. हे जे अहंभाव आला स्वतःचा, ते स्वार्थ बुद्धी आली, तो दुसरा निश्चिंत आपलं जी काय हंड्या बनवून ठेवला भरण्यासाठी, पाणी भरण्यासाठी, तृप्त आहे स्वतःच्या स्वधर्म आहे, स्वतःच्या धर्मात. हंड्याचा धर्म काय? टिकून राहणं, पाणी झेलून ठेवणं, भरून राहणं. स्वधर्मे निधनम श्रेय. परधर्म, हे तिसऱ्या अध्यायात आपण ऐकलं, भयावह. हा परधर्म, तुला दुसऱ्याकडे जास्ती लक्ष आहे, दुसऱ्यामध्ये चांभार चौकशामध्ये आहे, तर इनसिक्युरिटी आली त्याच्यात, या हंड्यामध्ये. भयावह की अरे असं तर नाही, तसं तर नाही, आता नळ तर नाही काही करू शकत, तो पाणी तर नाही बदलू शकत. एक समजा त्याच्यात समजा युक्ती असली की अच्छा मी असं करतो, लवकर भरण्यासाठी मला एकच इलाज आहे की मी जर छोटा झालो तर मी लवकर भरला जाईल. तरी अजून नाही होतं, मी अजून छोटा होतो, अजून छोटा होऊन लवकर भरायला लागला. आणि मग म्हणायला लागलं, पहा मी भरलो, माझं झालं, मला नाही, मला घ्या, मी रेडी आहे, मी भरलो. पण त्या बच्च्याच्या लक्षातच नाही की या प्रक्रियेत बेटा तू छोटा होत गेला. स्वार्थ प्रेरित होऊन स्वार्थामध्ये लहान, संकीर्ण विशाल मना, विशाल हृदय, विशाल होण्यासाठी जन्म घेतला होता. की इतका भरण्यासाठी की कितीही येऊन गेले तुझ्यातून घेऊन गेले तरी काही तू अक्षय पात्र आपलं स्वरूप जाणण्यासाठी आला होता. पण त्या स्वार्थामध्ये मी माझं करण्यामध्ये, त्या कॉम्पिटिशनमध्ये छोटा संख्येने इतका छोटासा होऊन गेला की तू किती इतके भरून डबाकडे भरले, 1000 भरल्यानंतर छोटा डबाकडे समुद्रासारखा असलेला विशाल. तर जो स्वार्थी असतो तो छोटा असतो, जो स्वार्थी असतो तो छोटा होत जातो. एवढे खूप मंडूक आपल्याच, माझ्या अकाउंटमध्ये किती आहे, माझं या घराचं कसं आहे, माझ्या केसचं कसं आहे, माझं आपलं माझ्या खाण्याचं काय, आजची व्यवस्था काय,
किड्या मकोड्यांसारखा, गांडुळांसारखा, गेंडूर जसा ते जमिनीवर रेंगणारे, ही दयनीय अवस्था होते. अत्यंत नीच योनीकडची यात्रा आहे. स्विमिंग पूलवर जेव्हा आपण जातो तर जे एक्सपर्ट डाईव्ह करण्यासाठी वर पायऱ्या करून शेवटच्या पायरीवर की आता इथून उडी मार, फर्स्ट क्लास, तुला शेवटपर्यंत जायला मिळेल, आनंद मिळेल. तसं हे मनुष्य देहाच्या शेवटच्या पायरीपर्यंत आणून सोडलं की मस्त इथून फर्स्ट क्लास बिनधास्त आनंद प्राप्त करू शकतो, निश्चिंत. तर त्याच्याऐवजी स्वतःला निश्चिंतन सोडण्याच्या ऐवजी इकडे अजून खाली पायऱ्या उतरणं जे धंदे झाले आहेत. तर जो स्वार्थ प्रेरित आहे, स्वतःचाच फक्त विचार करतो आहे, तो छोटा होऊन गेला, दयनीय अवस्था आहे. स्मॉल माइंडेड, छोटे लोक आहे. की यावेळी जे जीवनामध्ये विचार आहे त्याला म्हणा, जे स्वार्थी आहे त्यांच्यासाठी कृपणा फल हेतवः, दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणाला होता, आपण ऐकलं होतं सांख्य योगात, कृपणा फल हेतवः. तो कंजूस जो आहे, कृपण म्हणजे फळाच्या हेतूनी जो कार्य करतो आहे, तो कंजूस, स्वार्थी, अज्ञानी आणि बस नष्ट प्रष्ट होऊन मग फळ 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 याच्यातून काय मिळेल, हे कसं टिकेल, मला काय, व्हॉट्स इन इट फॉर मी, वेफम वेफम वेफम, माझ्यासाठी काय, मला काय मला काय मला काय. तो कृपण आहे, कृष्णाच्या दिशेने बिचारा आहे, दयनीय आहे, किड्या माकोड्यांच्या दिशेने चाललाय मनुष्य बनून, आणि पुढे दुर्गती होणार, स्वार्थी व्यक्तीची दुर्गती होणार, शास्त्रांप्रमाणे, संतांप्रमाणे, गुरूंच्या अनुभवांप्रमाणे. आणि जो निस्वार्थ आहे तो निश्चिंत होणार. देणाऱ्याचा नळ सतत सुरू राहणार, ते भरतच राहणार, वाहून मोठमोठे येणारे भरून येतील, भरभरून जितकं, आणि ते कधी कमी नाही होणार ती धार. तर इथपासून निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम देण्याची वस्तू आहे, घेण्याची नाही. गुलजारचा तो ची गजल मधला शेर, शायरी मधला ऐकलं असेल, मोहब्बत तो एक तरफा ही होती है, दोनों ओर से हो उसे तो नसीब कहते हैं. काल मी हे अमेरिकेतल्या सत्रात शेअर केला होता. एका कवी हृदयाने म्हटलं, अरे प्रेम तर एकाच दृष्टीने असते, माझ्याकडून दुसऱ्याला दिला जातं तेवढंच, दोन्हीकडून जर मला जर अनायास मिळालं, तिकडूनही प्रेम मिळालं, हे तर माझं सौभाग्य आहे, हे तर माझं नशीब आहे की चला मलाही मिळालं, ठीक आहे, मिळालं तर चांगलं आहे. पण प्रेम देण्याची गोष्ट आहे फक्त, आणि हे प्रत्येकाने जर दिलं तर सगळ्यांना मिळू शकतं. पण आपलं प्रेम देण्याचे, कारण माझा हंडा जर भरलेला असेल, भरलेला आहेच, फक्त लक्ष नाही आहे तिथे. लक्ष नाही आहे कारण ज्ञानामध्ये रुची नाही आहे, ज्ञानात रुची नाही आहे कारण फळामध्ये रुची आहे, जे कधी टिकणार नाही, जे कधी पूर्ण मिळणार नाही, आणि मिळालेलं आवडणार नाही, आणि जे राहू शकणार नाही, तिथे रुची झाली. आणि जी सतत टिकेल आणि एकदा कळलं तर आवडेल, आणि ज्यांनी उद्धार होईल त्या ज्ञानात रुची नाही. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. माहित आहे, कळते आहे, पण प्रयत्न नाही, सोडण्याची वृत्ती नाही होत आहे फळांना. सतत 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 तिथे मन जाते, आणि प्रयत्न नाही, प्रयत्न कमी पडतात. म्हणून अशी दयनीय अवस्था चालेल. ह्याच्यातून सोडण्यासाठी गीता, आपण जिथे आहोत, आपल्याला 2 थापडा द्यायला नाही आली गीता, अजून असं खाली दाखवला, अरे कुत्र्या तू मूर्ख्या गध्या, याच्यासाठी नाही आली गीता. डोक्यावर हात फिरवून समजावून सांगायला की बेटा इथे चूक होत्या, ही गडबड होत्या, म्हणून दुःख मिळते सतत. हे थोडंसं इकडचं इकडे बदल, थोडंसं स्क्रू अर्धा इकडचा हलवला तू तर बघ, तू एकदम उघडेल, धडभड धडधड धडधड नळ व्हायला, इतका वाहीन की एका मिनिटात भरेल तुझा हंडा, आणि कोणाच्या बापाच्यानी तो फिक्स सुधरवू नाही शकणार, वाहतच राहील तो ना. तू भरलेलाच राहशील, भरलेलीच राहशील, नुसतं प्रेम, आनंद, सुख, निस्वार्थ करून प्रयत्न तर कर, थोडासा लक्ष देऊन, ध्यान देऊन. याच्यासाठी गीता आली आपल्या जीवनात, हे आठवण करून द्यायला, सांगायला. तर आजचे आता हे 4 श्लोक करू, आणि मग भगवत चर्चा मध्ये करू. तर पहिला काय होता, श्री भगवान ओवाच, सुरुवात होती अध्यायाची की श्री भगवान
नुसते शब्द नाही. आता आपण श्री म्हणजे काय पाहून चुकलोय. श्रीमध्ये श्री सोबत जे येतं ते सगळं आधी तर पुन्हा रिपीट नाही करत, पण नाही तर मग मागचे 17 व्हॉट्सअपमध्ये केलेले जाऊन ऐकू शकतो. भगवान नुसतंच संज्ञा दिलेली नाही, नुसतंच नाव काहीतरी कोणाचं तरी भगवान ठेवलं म्हणजे भगवान 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 नाही, त्याच्या मागे त्याचे गुण आहेत. भगवान फक्त एकालाच म्हणू शकतो. ये भगवान वो भगवान सब भगवान भगवान भगवान, मग ते भगवान नाही. देव देव म्हणू शकतो. देव पुरुष आहे, देव माणूस आहे, देव गुरुदेव आहे. गुरु भगवान नाही म्हणत, गुरुदेव आहे म्हणतो. इंद्रदेव, अग्निदेव, वायुदेव. देव एक गोष्ट आहे, ऍडमिनिस्ट्रेटर, मंत्री अनेक होऊ शकतात, पंतप्रधान एकच राहू शकेल, राष्ट्रपती एकच राहील. तसा भगवान एकच आहे. ते ही भगवद्गीतेची मतं काय त्या भगवानाने म्हटलेली आहे. श्री भगवान उवाच. काय ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, श्री, समुदाय, सामर्थ्य या 6 गोष्टी सतत पूर्ण वेळ कल्पनातीत ज्याच्यामध्ये आहे तो एकच फक्त दावा करू शकते, मी भगवान आहे. ज्ञान त्रिकालज्ञ एकच असतं. आता पुढच्या तो जेव्हा आपण पुढचं सत्र सुरू करू त्या अर्जुनाच्या प्रश्नात की तुला कसं माहिती, तू तर आत्ताच आहे. त्यात म्हणतो अरे असं नाही, मी आत्ताच आहे. ते सगळं मग सांगतो तुला मी म्हणून, मी कोण आहे, कसा आहे, कुठून आलो आहे म्हणून. केव्हाच सगळीकडचं सगळ्या वेळी एका वेळी त्याला सगळीकडचं माहिती आहे. परम ज्ञान, टोकाचं ज्ञान, सतत ज्ञान, आधीचं, आताचं, नंतरचं, सगळीकडचं, सगळ्यांमधलं ज्ञान. वैराग्य, ऐश्वर्य, सगळं ऐश्वर्य ज्याचं आहे. आपल्याला आपलं ऐश्वर्य आपलं जरी वाटत असला ना, पाल घराच्या भिंतीवर किडे चाटून राहिली आहे आणि वाटते मेरे घर में, माझ्या घरात, हे माझं घर आहे. पालीला वाटते मी या घरात राहते, तू कोणत्या घरात राहते. पाल विचारते तुझं घर कुठे आहे. त्या मावशीला माहितच नाही की हे घर तुझं नाही आहे. तुला राहायला देऊन राहिलाय, ते किडे खाण्यामध्ये बुद्धिवृत्ती आहे, तर ठीक आहे खा, आमच्या घरातले किडे कमी होतील म्हणून. पण घर दुसऱ्याच कोणाचं आहे. तसं हे आपलं वैभव, हे माझं घर आहे, हे माझे दागिने आहे, हे माझे मित्र, माझे मुलं हे मोठे झाले, माझ्या मुलींचे असे जावई, जे काय, हे पालीसारखं जीवन झालं आपलं. दुसऱ्याच कोणाचं तरी आहे वैभव. ईशावास इदम सर्व, ईशोपनिषद मधलं पहिलाच उक्ती वल्ली. इथे जे काय इदम सर्वम, इथे जे काही आहे तेच त्या ईश्वराचं आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, हे त्यांनी कव्हर्ड, सगळं त्यांनी कव्हर्ड आहे ईश्वराने. सगळ्यावर त्याचा क्लेम आहे, सगळ्यावर त्याचा स्टॅम्प आहे, सगळं त्याचंच आहे. तर ज्ञान, ऐश्वर्य झालं, पण इतकं सगळं असून वैराग्य, धगधगेत वैराग्य, निर्मोहींच्या निर्मोही, कुठे क्लेम न करणारा. गीतेतही तो क्लेम नाही करत, सांगतो सगळं आहे माझं, पण डिस्क्लेम करतो की कुठे न चिपकणारा, कुठे आपले बळपण, आपला वा, आपली माझं न, एकदम वैरागी, पराकोटीचा. ज्ञानम, वैराग्यम, ऐश्वर्यम, यश. अपयश शक्यच नाही, आजपर्यंत न आलेलं अपयश झालं असं दिसत असेल तर ते याच्यासाठी की त्यातला संकेत आपल्या लक्षात नाही आला म्हणून, लक्ष नाही दिलं म्हणून. दुर्योधनाकडे संधिदूत बनून गेला पांडवांचा, आणि दुर्योधनाने दुत्कारून लावला, परत यावं लागला कृष्णाला, मग युद्ध झाला. अपयशी बनून नाही आला तो, दाखवून दिला जगाला की पहा रे बाबा, सगळे प्रयत्न करून झाले, आता कोणी या पांडवांवर बोट नको दाखवायला की हे यांनाच युद्धाची साठी उचल केलं. त्यांनी काय म्हटलं शेवटी की 5 गाव दे, कोणतीही गाव दे, तुझ्या चॉईसचे गाव दे. तर दुर्योधन छोट्यातले छोटे गाव आणि त्यांचे तोडू शकला असता, 5 टोकातले 5 गाव भावांना दूर करू शकला असता 5 भावांना. कोणतेही गाव दे, कसेही दे, कारण की ते क्षत्रिय आहे, त्यांचा स्वभाव आहे तो की कुठला तरी स्वामित्व असणं, ठाकूर असणं, कुठला तरी सावकार असणं, नाही तर त्यांचा स्वभाव त्यांना प्रेरित करेल अजून स्वतःची वृद्धिंगत करण्यासाठी, कारण ते क्षत्रिय वारा आहे त्यांच्यामध्ये तुझ्यासारखा. तर तू त्यांना समाधान, शांतीसाठी कोणतेही पास म्हणजे सुई टोचला जाईल इतकी जमिनी नाही देणार.
है ना. तर मग आता युद्धाला पर्याय नाही, करणार काय इलाज, जे हक्काचं आहे काहीच नाही देणार, पण ते तर नाही देणार पण काहीच नाही देणार, हे त्याचं अपयश नाही आहे कृष्णाचं संधी जो बनून गेला तो. हे स्पष्ट केलं की बरं धृतराष्ट्राला खूप समजावून सांगितलं की मग त्यांनी म्हटलं जे मगाशी श्लोक म्हटला, मी जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. मला अरे कळते पण मला माझं मन नाही करत. मग हे सिद्ध झालं की बघ तू करू शकला असता, तू महाराज होता पण तू नाही म्हणाला, मग आता काय युद्ध सोडून दुसरं होणार. अपयश झालं की यश झालं क्लॅरिटी येण्यासाठी. तर यश ईश्वराचं कुठेच अपयश कधीच होणं शक्यच नाही. असं बाकी त्याच्यासारखं असा कोणी नाही. यतो कृष्ण ततो जय. पण कृष्ण तिथे यतो धर्म ततो कृष्ण, यतो कृष्ण ततो जय. तर ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यश श्री, चांगुलपणा संपन्नता सौंदर्य तेज ह्या सगळ्याचं संमिश्रण म्हणजे श्री. आणि समुदायतम सामर्थ्यवान, त्याच्यासारखं सामर्थ्य नाही कोणामध्ये. सगळ्यांचं बॉरोड समजा नळातून येणारं पाणी जे आहे ते नळाचं सामर्थ्य नाही आहे. अरे बॉस हा नळ किती, याच्याजवळ किती पाणी आहे नळाजवळ. या जगात कुठल्याही देहधारीकडून जे सामर्थ्य दिसते ते त्यांचं सामर्थ्य नाही, ते नळ आहेत. सामर्थ्य दुसरीकडून कुठून तरी येत आहे आणि याच्यासारखं सामर्थ्य दुसरं नाही. तर हे सहाही गुण अगिणत इनफायनाईट प्रमाणात आणि सतत असणारा फक्त एकच व्यक्ती परम पुरुष, त्यालाच फक्त भगवान पदवी दिल्या जाते. भगवान मात्र एकच, बाकी सगळे देव. तर श्री भगवान उवाच, त्या भगवंतानी म्हणाला बोलला, ही भगवद्गीता काय, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानम अहम अव्यय. मी त्या विवस्वानला हे सांगितली ती पोळी आता जी तुला सांगतोय, हा योग. योग म्हणजे माझ्यासोबत एकत्व करण्याचा, जी माझी स्थिती आहे. श्रीकृष्ण म्हणतो जसा मी आहे तसं प्रत्येक आत्मा होऊ शकतो. आणि कशा प्रकारे होऊ शकतो, काय केल्याने होऊ शकतो, कसा विचार करावा हे मी सांगून चुकलो आहे. सांगितलं होतं मी पहिले. काय जे आता सहज सांगून आलाय गीता, तो म्हणतो आहे विवस्वान. विवस्वान म्हणजे सूर्य लोकांचा प्रमुख. म्हणजे हा एक सूर्य जो आपल्या मंडळात चमकतो तो नाही, हा भूलोकासाठीला प्रकाशित करणारा सूर्य, ज्याची तर अत्यंत कृपा आहेच. हा नसता तर आपण थंड पडलो असतो. पण हा एकच सूर्य नाही आहे. आपल्या शास्त्रांप्रमाणे आणि विज्ञानाप्रमाणे असंख्य लोक आहेत. ग्रह ताऱ्यांची संख्या असंख्य म्हटलंय. हे तर म्हणतात संख्या देतात, आजची संख्या 100 बिलियन असतील लोक जे काय. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंय की कोणी पृथ्वीवरचे सगळ्या समुद्रांमधली रेतीमोचे कण मोजू शकेल. हे भागवतात आलं. बीचवर जातो तर रेतीचे कण कोण मोजू शकणार. समुद्रात किती रेती आहे त्याची. पृथ्वीवरच्या सगळ्या समुद्रांमधल्या रेतीचे सगळे कण इकडे कोणी मोजू शकेल. पण सृष्टीचा व्याप किती आहे त्याची कल्पना नाही करू शकणार. त्याच्याही पेक्षा जास्त आहे. आणि प्रत्येकाला प्रकाशित करणारा एक कोणी तिथला लोकल ऍडमिनिस्ट्रेटर, जसा हा लोकल सूर्य आहे आपला. भारताचा पंतप्रधान कोणी, अमेरिकेचा कोणी, दुसरा कुठले लोकल लीडर्स आहेत तिथे. पण त्या सगळ्यांचा जो प्रमुख आहे सूर्यलोक ज्याला म्हणतात. सूर्यलोकाला प्राप्त झाला म्हणजे सूर्यात घुसला नाही, जळून खाक झाला नाही, है ना. तर प्रकाश ज्ञान लोकात जो प्राप्त झाला तो विवस्वान. विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकमे प्रवे. विवस्वानानी मनुला सांगितलं, मानव जो पहिला निर्माण झाला त्याने इक्ष्वाकू नावाच्या आपल्या पुत्राला सांगितलं, जिथून जसं मी म्हटलं श्रीरामाचा वंश होता. रामाचे वडील दशरथाचे वडील दिलीप राजा, असं करत करत जर गेला तर पहिले इक्ष्वाकू पर्यंत पोहोचू. एवं परंपरा प्राप्तम, अशा प्रकारे परंपरेने प्राप्त. आपले जी श्रुती आणि स्मृती जे आहेत हे परंपरागत चाललेले गुरु शिष्य संवादाने चालत आलेलं ज्ञान आहे सगळं. कर्ण उपकरण, कानाने ऐकलं आणि मग दुसऱ्या कानाला, जसं आता आपण सुरू आहे कर्ण उपकरण सुरू आहे, ऐकून पास ऑन झालेलं. पण त्याच्यात मग हळूहळू तो टेलिफोन गेम सारखा होतो.
कोणी म्हटलं जर स्पष्ट करून जर नाही सांगितलं, स्लो डाऊन होऊन अनपॅक करून डिकोड द कॉम्प्लेक्स करून लिफ्ट अप करून त्याचा मतितार्थ जर नाही सांगितलं, नुसतं सांगत गेला, कंठस्थ केला, गीता जे आजकाल खूप सुरू असतं ना, टीका म्हणून नाही, जस्ट मत सांगता की पाठांतर गीताचे श्लोक पाठ आहे, उलटी पाठ आहे, सीधी पाठ आहे, कोणत्याही अध्यायातला कोणताही श्लोक नंबर सांगत श्लोक पाठ आहे असे पण त्याची इतकी आवश्यकता नाही, त्यांनी इतकं काम होत नाही जितकं कळून प्यालं त्याचं तर थांबून 2-4 श्लोक जरी कळून प्याले तरी पर्याप्त आहे. तर ते न होत असल्यामुळे कुठला काही अर्थ लागत होता, असं नाही, असं बहुतेक असं नव्हतं, असं म्हणायचं होतं. हे असं वरवर दिसते तसं नाही, पण असं होणं आपल्या आपल्या प्रकारे आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे, आपल्या संस्कारांप्रमाणे, काल काय जेवण झालं होतं त्याच्याप्रमाणे आज बुद्धी कशी चालते त्याच्याप्रमाणे त्याचा अर्थ लावून तर एवं परंपरा प्राप्तम राजर्षयो विदु, हे परंपरा चालत झाली राजऋषींना पर्यंत. ऋषी म्हणजे सायंटिस्ट, द्रष्टा, इन्व्हेस्टिगेटर्स, एक्सपेरिमेंट करणारे, आणि त्यांच्यामध्ये मग ब्रह्म ऋषी आणि राजऋषी. ब्रह्म ऋषी जे ब्राह्मण कुळातले जे टिपिकली थिअरीवर फोकस करणारे, डिटेलमध्ये नीट अजून जे सायंटिस्ट ज्याला म्हणू आपण, आणि राज ऋषी ज्यांना इंजिनियर्स म्हणून, की नुसतं सायन्स पण सायन्सला घेऊन टेक्नॉलॉजिकली अप्लाय करणं, त्याचा प्रसार करणं त्याचा, कारण ते क्षत्रिय कुळातून आलेले असतात राजऋषी. त्यांच्यामध्ये गुण असतात जे की याचा प्रचार व्हावा, हे वाढावं, जसं माझं राज्य एवढं न राहावं, अजून वाढावं, मला दुसरं राज्य हवं, अजून राणी हवी, अजून मुलं हवे, माझी अजून वैभव हवा, अजून संपन्न, म्हणून तो जो स्वभाव आहे राजसिकतेचा ते असलेले, पण त्यांना ज्यांना ज्ञान प्राप्त झालं, जसं जनक राजा होता, उदाहरण, राजा होता, क्षत्रिय होता, पण राजऋषी म्हणायला गेला. विश्वामित्र क्षत्रिय होते, ब्राह्मण नव्हते, ब्रह्मऋषी म्हणून खूप हट्ट होता त्यांचा, खूप मागे लागलाय. विश्वामित्रांची कथा आहे की मला ब्रह्मऋषी म्हणा, कारण ब्रह्मऋषी सर्वात श्रेष्ठ समजले जातात. आणि सगळ्या ऋषीने म्हटलं तुला ब्रह्मऋषी नाही म्हणू शकत, तुझी वृत्ती वर्धन करण्याची आहे, फोकस करण्याची, कॉन्सन्ट्रेशनची नाही, अप्लाय करण्याची आहे. दोन्हीची जागा आहे, सायंटिस्टही हवे आणि इंजिनियर्सही हवे. नुसते सायंटिस्टनी काही नाही होत आणि नुसते इंजिनियर्सनी नाही होणार, कारण सायन्सच नसलं तर ती कथा सुरू झाली तर पटकन सांगून संपवतो. विश्वामित्र म्हणे नाही, मग मी तुमच्यापेक्षा काय कमी आहे, मला ज्ञान कोणतं कमी आहे? आणि ते म्हणाले नाही, ब्रह्मऋषी ठीक आहे, आमचे वशिष्ठ जे आहे ते आमचे सगळ्यात श्रेष्ठ आहे ब्रह्मऋषींमध्ये या काळातली, ही त्यावेळेसची गोष्ट. वशिष्ठ जर तुला ब्रह्मऋषी म्हणलं तर आम्ही सगळे ब्रह्मऋषी म्हणतो. तर मग विश्वामित्र गेले, हे योग वशिष्ठामध्ये झालेली कथा आहे, वशिष्ठांच्या मुखानेच मध्येच झालेली. वैशिष्ट्यांकडे गेले, मला तुम्ही ब्रह्मऋषी म्हणा, तर मग सगळे म्हणतात वैशिष्ट्य म्हणे पण मी नाही म्हणू शकत तुला, कारण तू ब्रह्मऋषी नाही आहे, राजऋषी आहे तू, युअर अन इंजिनियर, युअर नॉट अ सायंटिस्ट. तर कारण की तुझं युअर वर्क हॅज बीन ऑफ अ डिफरंट काइंड. तर मग विश्वामित्रांच्या मनात क्रोध आला, कारण राजसिकतेचे होते, आणि सिद्ध झाला वैशिष्ट्याचं मन. ब्राह्मण क्रोधी नाही होत कधी, ब्राह्मणात क्रोध गुण नसतो, तो ब्राह्मणच नाही, जन्म कर्म विभाग श्री कृष्ण म्हणतो, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः. आणि पुढे मग 17व्या 18व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायात ब्राह्मणाचे गुण, क्षत्रियाचे गुण. क्रोध नाही आहे ब्राह्मणाचे गुण, जो क्रोधी करतो तो ब्राह्मण नाही. तो विश्वामित्र एकदम क्रोधित झाला आणि त्यांचे प्रहार करायला आला. आणि मग वशिष्ठांनी स्मित हास्य करून म्हटलं, आलं ना तुझ्या लक्षात, तू ब्रह्मऋषी नाही आहेस अजून, क्रोध आला ना तुला, मला येतोय की तू माझ्यावर वार करायला आला. तरी अजून क्रोधित झालं विश्वामित्र, त्यांच्या मुलांना मारलं, वशिष्ठांच्या मुलांची हत्या केली. एक वाचला फक्त, शक्ती नावाचा ऋषी. तरी वशिष्ठांनी क्रोध निघाला, शाप देऊ शकले असते त्याला, पण नाही दिला. आणि हे पाहून विश्वामित्राचे घुटणे टेकले मग वशिष्ठ समोर, की खरंच बस क्षमा प्रभू, की आता लक्षात आलं की नाही आहे मी ब्रह्मर्षी, बरोबर आहे, मी आग संताप तडफड करून आलो
आणि तुम्ही मात्र आपल्या ब्रह्मपदात ब्रह्मलीन ते म्हणजे एकनिष्ठ आहात. तुमच्या दृष्टीत मी तू वेगळा नाही आहे, स्पर्धा नाही आहे, कम्पॅरिझन नाही आहे. हा हंडा या हंड्याकडे पाहून त्रस्त नाही होते का, रे माझ्यापेक्षा जास्ती मलाही असं मिळालं हवं. मीच उचूच करून आलो, तुम्ही स्थिर स्तब्ध आहात. तुमच्यामध्ये ती जलन नाही दिसत आहे. इतकं नुकसान करूनही तुम्ही मला शाप नाही देताय. बस क्षमा करा, मला सांगा आता काय इलाज आहे माझ्यासाठी, कशाने होईल माझी मला प्राप्ती ती. हे विश्वामित्राची पूर्वकथा आहे ब्रह्मर्षी बनायच्या आधी. मग वशिष्ठांनी कृपा करून सांगितलं की तू बस, हे शरीर उरलेलं आता हे खूप राजसिकतेने भरलेलं आहे, बस हे तपस्येने पचाव, म्हणजे मरेस तर तपस्या कर, सूर्यकिरणांनी पचाव. हे वशिष्ठांचं त्याला होत की सूर्यामध्ये अशी तपस्या कर आणि त्यातून जे तुला ज्ञान प्राप्त होईल त्यांनी हे तुझं शरीर तर सुटेल, मरशील तू, पण पुढचा जन्म जो राहील तो तू ब्रह्मऋषी बनून येशील. आणि मग जो विश्वामित्र होता तो त्या अप्सरेत मेनकेत फसलेला नव्हता. हे सगळं आधीचा राजा जो होता विश्वामित्र नावाचा, आधीच्या जन्मातला राजसिकतेमध्ये फसलेला, पण वशिष्ठांच्या ब्रह्मऋषीच्या कृपेने मग पुढे त्यांनी अजून तपस्या करून पुढे जो झाला तो विश्वामित्र, मग श्रीराम त्याच्या चरणी होते. वशिष्ठांनीच म्हटलं या दशरथाला की या राम लक्ष्मणांना पाठव विश्वामित्रासोबत, तू थोडं जीवनाचा अनुभव घ्यायला, मी शिक्षा तर दिली आहे, शिकवून चुकला सगळं, पण आता लाईफ लेसन्स लर्न करायला विश्वाम यांच्यासोबत पाठव. मग ते ताडका वध आणि मग मिथिलामध्ये सीता स्वयंवर वगैरे ते वशिष्ठसोबत नाही विश्वामित्रासोबत गेले ब्रह्मऋषी बनून. क्रोधावर नियंत्रण ठेवायला, क्रोधाला नरकाचं द्वार सांगितलं, स्पष्ट सरळ धडक सांगितलं कृष्णाने. नरकात जायचं असेल तर डायरेक्ट हायवे, मोठा मार्ग, टोल रोड सारखा स्वच्छ मार्ग, बिंदास फ्रीमध्ये टोलीने द्यायला ना. कोणता? क्रोध करा, काम क्रोध आणि लोभ, 3 मार्ग डायरेक्ट नरकात फटाकन पोहोचून देईल. मस्त जायचं असेल तर या 3, कामना, वासना की अजूनची खोल अजून धसत आहे नरकात, किंवा मग क्रोध करा तर लवकर प्रगती होईल नरकाच्या दिशेने. नाही तर लोभ, अजून मिळेल का, आपलं किती आहे पैसे, अजून आहे की नाही, तर मग तरी मिळेल. या 3 लवकर लोभ नरक मिळेल. आणि नको असेल तर इथून उलट, क्रोधाच्या जागी अक्रोध, तर लोभाच्या जागी निर्लोभी होणं आणि कामना वासनाच्या जागी निर्वासनिक होणं. या दृष्टीने तो जो एक वाचला शक्ती, वशिष्ठांचा मुलगा, त्याचा पुत्र पुढे पाराशर ऋषी मत्स्यगंधी सोबत विवाह करून त्यांचा जो पुत्र झाला तो व्यास मुनी. व्यास मुनींचा जो पुत्र झाला तो शुक मुनी. आणि शुक मुनींनी जे सांगितलं ते भागवत परीक्षित राजासमोर. तर यांचा नातू, आणि इकडे हा अर्जुनाचा नातू, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूचा पुत्र परीक्षित, परीक्षितचे वडील अभिमन्यू, अभिमन्यूचे वडील अर्जुन. तसाच आणि ते अर्जुनाशी जोडलेला श्रीकृष्ण, तसाच इकडे श्रीराम, वशिष्ठ, ही परंपरा चालवली सिमिलरली. तर ते हे गीतेचं नाही आहे, दुसरंच कुठलं तरी आलं, पण परंपरा प्राप्तम सकालेनेह महता योगो नष्ट परंतप. पण ते टेलिफोन गेम सारखं आपलं मनाप्रमाणे काही कपोलकल्पित करून भलतं सलतं होत गेला. श्रीकृष्ण म्हणाला स एवा अयम मया ते अद्य योग प्रोक्त पुरातन. हा पुरातन योग, सनातन, ओरिजिनल धर्म आहे. हा बनवलेला नाही आहे. या कलियुगासाठीचा हा धर्म आहे, सत्ययुगासाठी दुसरा धर्म आहे असं नाही. हा धर्म सतत असणारा धर्म जो आहे तो हा गुण धर्म आहे, मुळातला धर्म आहे, ओरिजिनल आहे. यात बदल नाही होत, म्हणून याला सनातन म्हणतात. हे चेंज नाही, रूल्स चेंज नाही होत. हे असंच वर्क ते दरवेळेला. कर्माचा अकाट्य सिद्धांत, हे कुठल्याही जन्मात आले, कोणत्याही युगात आले, कोणत्याही रूपात आले तरी, म्हणून त्याला पुरातन म्हटलं. तर हे भक्त असी मे सखाच एती रहस्यम येद उत्तमम. तू माझा आता पुन्हा नष्टभ्रष्ट झालाय बघ, लोक कसे भांडून राहिले बघ, कसे स्वार्थी झाले. तर हे लक्षणच आहे की नष्ट झालं सांगितलं.
पण आता तू माझा प्रिय आहे, सखा आहे, आणि आता तू मला गुरु म्हणून म्हटलं तर शिष्यही झाला. कार्पण्य दोषो उपहृत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यद श्रेयस्याम निश्चितम ब्रूहि तन्मे. आणि शेवटी काय म्हटलं अर्जुनाने, शिष्यस्तेहम शाधिमाम त्वां प्रपन्नम. हा दुसऱ्या अध्यायातला श्लोक, हे अर्जुनाचे म्हटलेला श्लोक आहे. आपण रोजच्या प्रार्थनेनंतर म्हणतो, आरतीनंतर म्हणतो की मी तुझं शिष्यत्व धारण करतो, म्हणजेच हा गुरु झाला. तर गुरुचं कर्तव्य एकाग्र चित्त, एका ठिकाणी लक्ष नसणं तर मग भटकंती दरदर, आणि मन न घर का न घाटका. कुठेही एका ठिकाणी कुठेही जरी मन लागला, चित्त रामामध्ये नुसतं मन लागलं तर पूर्ण प्राप्ती, पूर्ण सुख, पूर्ण आनंद. रामरक्षा म्हणून, रामाचं चिंतन करून, रामायण वाचून, रामाचं चरित्र आत्मसात करून काहीच होणार नाही पूर्ण प्राप्तीपासून. पूर्ण प्राप्ती कृष्णाची असो, गीता असो, पण कुठेतरी एका ठिकाणी मन टिकावा. तर म्हणून मी आता हे अनायास तुझ्या समोर सांगतो आहे, श्रीकृष्ण म्हणतो. तर आपली वेळ होत आली. आपण हे श्लोक संस्कृतमध्ये उच्चार करू, 2 तरी श्लोक म्हणून. मी थोडं म्हणतो, मग तुम्ही थोडं म्हणा. 4थ्या अध्यायाचा 2रा श्लोक. एवं परंपरा प्राप्तम इमम. परंपरा प्राप्तमिमम असा एक शब्द आला एकदम गीतेत सलग, पण त्याचा विग्रह केला तर परंपरा प्राप्तम इमम. सो एवं परंपरा प्राप्तमिमम राज ऋषियो, राजर्षयो असा शब्द आला, राज ऋषियो विदुः. विद म्हणजे समजणं, ज्ञान, म्हणून तिथून वेद आला, तिथूनच विद्युत येते. विद्युत चमकणारी, प्रकाशमान करणारी विद्युत, ज्या म्हणून ना इलेक्ट्रिसिटी किंवा वीज चमकते त्याला विद्युत. तर जिथे ते विद्वान, ज्ञानी ज्याला म्हणतो. तर विदु, राजर्षयो विदुः. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः स कालेन इह सकालेनेह महता योगो नष्टः परंतप. सकालेनेह महता योगो नष्टः परंतप. परंतप अर्जुनाचं नाव आहे, शत्रूंना ताप देणारा. 2 अर्थ होतात याचे. इतरांचा ताप निवारण करणारा, जे गरिबांना किंवा समाजातल्या कमजोर लोकांचा ताप हरण करणारा, ज्यांच्यावर जे अन्याय अत्याचार करत आहेत हा यांचा ताप काढून त्यांना देणारा. अत्याचार ज्यांच्यावर होत आहे त्यांना होणारा जो संताप आहे तो काढून अत्याचारी लोकांवर उलटवणारा तो परंतप अर्जुन. हा श्लोक पुन्हा एकदा पूर्ण नीट म्हणू. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकालेनेह महता योगो नष्टः परंतप. 3रा श्लोक. स एव अयम, स एवायम मया ते अद्य, मया तेद्य, स एवायम मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः. योगः प्रोक्तः. प्रोक्तः शब्द नाही आहे, तो जोडलेला शब्द आहे. प्रोक्तः, उक्त म्हणजे बोलणं, आणि प्र लाला कुठेही म्हणजे विशेष प्रकारे, कॉन्सन्ट्रेटेड. प्रकाश म्हणतो आपण.
आकाश असतं, अवकाश असतो, अंतरिक्ष आहे, उजेड आहे, प्रकाश. प्रकाश का म्हणतो जेव्हा ते कॉन्सन्ट्रेट होऊन विशेष दिसायला लागतं, प्रकर्षाने जाणवलं आपण म्हणतो. तर प्र जिथे लागतं तिथे कॉन्सन्ट्रेटेड, अक्युम्युलेटेड, असिम्युलेटेड. तर उक्त नुसतं बोलून दिलं नाही, प्रउक्त विशेष प्रकारे नीट लक्ष देऊन बोलतो. योग प्रोक्त पुरा जुना जो होता तो. तर पुन्हा म्हणू, स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातन भक्तः असि. भक्तो असि, भक्त आहेस. भक्तोसी कोणाचा? मे, माझा. भक्तोसी मे सखा च इति, माझा तो भक्तही आहे आणि सखा पण आहे. च म्हणजे संस्कृतमध्ये अँड, आणि. जिथे च लागतं तिथे अँड. भक्तोसी मे सखा च इति, माझा भक्तही आहे आणि सखाही मित्री आहेस. रहस्यम येद उत्तमम, येद उत्तमम. उत्तम शब्दही जोडलेला आहे. उत्तम, उद म्हणजे वरचा, आणि उदत्तम म्हणजे सगळ्यात वरचा. हाय, हायर आणि हायेस्ट. तसं उत्तम म्हणजे हायेस्ट. द ग्रेटेस्ट, द बेस्ट. काय? रहस्य म्हटलं, लपलेलं आहे, उघड नाही आहे, ऑब्वियस नाही आहे, क्लिअर नाही आहे, मिस्ट्री आहे, सस्पेन्स आहे याच्यावरती. हायेस्ट, बट दिस इज द ग्रेटेस्ट. सो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणून मग, स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातन भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्. तर हे श्लोक झाले, यांचा समजूनही झाला. आणि शेवटचा श्लोक म्हणू फक्त, आणि मग आपण संपवू, बरोबर वेळ होते आहे. अपरम, ह्याचा अर्जुन उवाच. बाय द वे, अर्जुन एकदा समजून सांगितलं, अर्जुन नावाचा अर्थ अरज, राजसिक असून राजसिक नसलेला. अर्जुन, आर्जव ज्याच्यात आहे, विनम्रता ज्याच्यात आहे, अर्जी करतो आपण कोणासमोर, जसं तसा. अर्जुन उवाच, उवाच म्हणजे बोलला. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः. तुझा तर आत्ताचा जन्म आहे, सूर्य तर केव्हाचा आहे, या श्लोकात म्हटलं. कथम एतद विजानीयाम, कथमेतद विजानीयाम त्वम आदौ प्रोक्तवान इति. हे पुढच्या सत्रात नीट समजून घेऊ. कथमेतद विजानीयाम त्वमादौ प्रोक्तवान इति. बरं, तू आजचा आहे, सूर्य आधीचा आहे, तू हे मी कसं समजू, हे कसं काय तू म्हणतोयस की हे तू आधीच्याला त्याला सांगितलं होतं म्हणून, असा प्रश्न विचारतो. सो बरोबर एक्झॅक्ट वेळ झाली आपली, आपण थांबव. थोडा वेळ ध्यान, शेवटचे सारांशचं ध्यान 5-10 मिनिटं, आणि मग जसं ज्याला वेळ असेल, जितकं शक्य असेल ती थोडी भगवत चर्चा करू, आणि मग सत्र. जय श्री कृष्ण. जस्ट ध्यानचं म्युझिक सुरू कर तुम्ही.